नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपल्या देशात सावरकर आणि वाद हे काही नवं नाहीये. गेल्या अनेक दशकांपासून सावरकरांच्या भोवती राजकीय संघर्षाचे किंवा राजकीय वादाचे अनेक प्रसंग आलेले आहेत. त्याच्यावरून मोठं राजकारण झालेलं आहे. पुन्हा एकदा सावरकर चर्चेत आलेले आहेत आणि पुन्हा त्यांची ती माफी सुद्धा चर्चेत आली आहे. आणि यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांच्या माफीनाम्याच्या संदर्भात वक्तव्य करताना म्हटलंय की महात्मा गांधी यांनी सांगितलं म्हणून त्यांनी माफी मागितली. त्यामुळे सावरकरांच्या या माफीनाम्याच्या वरून पुन्हा एकदा सावरकर प्रेमी आणि गांधी प्रेमी यांच्यामध्ये घमासान सुरू झालाय, वाद सुरू झालाय. या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या विशेष कार्यक्रमात. पण त्याच्या आधी बघूया की राजनाथ सिंग नेमकं काय म्हणतात. बार बार यह बात कही गई कि उन्होंने अंग्रेजी सरकार के सामने अनेकों मर्सी पिटीशन फाइल की, लेकिन सच्चाई है कि मर्सी पिटीशन उन्होंने अपने को रिहा किए जाने के लिए नहीं फाइल की थी. सामान्यतः जो एक कैदी को पूरा अधिकार होता है कि मर्सी पिटीशन फाइल करना चाहे तो वह कर सकता है. महात्मा गांधी ने उन्हें कहा था कि आप मर्सी पिटीशन फाइल करो. महात्मा गांधी के कहने पर उन्होंने मर्सी पिटीशन फाइल की थी. और महात्मा गांधी ने अपनी तरफ से यह अपील की थी. उन्होंने कहा था यदि सावरकर जी को रिहा किया जाना चाहिए, जैसे हम शांतिपूर्ण तरीके से आजादी हासिल करने के लिए आंदोलन चला रहे हैं, वैसे ही सावरकर जी भी आंदोलन चलाएंगे. यह बात महात्मा गांधी जी ने कही थी. लेकिन उनको बदनाम करने के लिए इस प्रकार की कोशिश की जाती है कि मर्सी पिटीशन फाइल की थी, उन्होंने क्षमा याचना मांगी थी, अपनी रिहाई की बात कही थी. यह सब सारी बातें बेबुनियाद और गलत हैं. दरम्यान सातत्यानं सावरकरांना बदनाम करण्याचा डाव आखला गेला काही जणांकडून, असा आरोप पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलाय. वास्तविक राष्ट्रीयता है, उसका प्रथम उद्घोष इन तीनों ने किया है. और सावरकर जी को टीका का लक्ष्य बनाते समय ऐसा भी लिखा गया है कि सावरकर जी ऐसे क्यों बने, इन तीन लोगों के विचारों के कारण ऐसे बने. क्योंकि लक्ष्य व्यक्ति नहीं है, लक्ष्य है भारत की ये राष्ट्रीयता जो पूरे दुनिया को जोड़ने का एक मार्ग उजागर करती है. और लोग जुड़ जाए तो जिनके दुकान बंद होंगे उनको लगता है कि ये नहीं होना चाहिए. दरम्यान या सगळ्या वादाच्या संदर्भात आम्ही सावरकरांचे नातेवाईक असले रणजित सावरकर यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी काय नेमकं म्हटलं जाणून घेऊयात. बघा, याच्यातलं एक पत्र माझ्याकडे जे आहे गांधींनी 25 जानेवारी 1920 ला लिहिलं आहे. डॉक्टर नारायणराव सावरकर, सावरकरांचे लहान बंधू यांना हे पत्र लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात की आय सजेस्ट यू फ्रेमिंग अ ब्रीफ पिटिशन सेटिंग फॉर द फैक्ट वीर सावरकर जेल में थे, तो गांधी ने उसके ऊपर एक 1921 में एक आर्टिकल लिखा और मार्च 1920 में एक आर्टिकल लिखा था कि सावरकर ब्रदर्स एंड उनके जेल केस में. तो 2 आर्टिकल लिख के मांग की थी कि ये देशभक्त है, इनकी देशभक्ति की सजा ये भुगत रहे, और अगर दूसरे क्रांतिकारक छूट सकते हैं तो इन्हें क्यों नहीं छोड़ा जा सकता. सावरकर जी की याचिका का भी इसमें उल्लेख है. उन्होंने कहा है कि अगर वो शांति के मार्ग पे आना चाहते हैं तो इसका मैं स्वागत करता हूँ. ये गांधी जी ने स्पष्ट रूप से कहा था. तो गांधी सावरकर जी को याचिका थी, वो गांधी को पूर्ण तरह से मान्य थी. रक्षा मंत्री राजनाथ सिंग जी ने जे विधान केलं आहे की सावरकरांना माफी मागण्याची सल्ला बापूंनी दिला होता, ते हास्यास्पदच नाही पण त्याचं खंडन करण्याची फार आवश्यकता आहे. कारण ते चूक नाही आहे, ते जाणून बुजून केले गेलेलं एक विधान आहे. ज्या माणसात एवढी कट्टरता आणि निष्ठा होती आपल्या तत्वांच्या बाबतीत, ते कोणी दुसऱ्यांना ही सल्ला देणार की तुम्ही गुडघे टेकून द्या आणि शरणागती स्वीकारा सुटका व्हायच्यासाठी, हे मानणं फार असंभव आहे.
दरम्यान रणजित सावरकर यांनी त्यांच्या पत्राच्या संदर्भात नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. बघा, याच्यातलं एक पत्र माझ्याकडे जे आहे गांधींनी 25 जानेवारी 1920ला लिहिलं आहे. डॉक्टर नारायणराव सावरकर, सावरकरांचे लहान बंधू यांना हे पत्र लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात की आय सजेस्ट यू फ्रेमिंग अ ब्रीफ पिटिशन सेटिंग फॉर द फॅक्ट्स of the case, bringing out in clear relief the fact that these offenses committed by your brother are purely political. तर किमान एक अर्ज करावा असं गांधींनी स्वतःच त्यांना सुचवलेलं आहे. आता सगळेच अर्ज त्यांनी केले का किंवा गांधींनी सुचवलं म्हणून सावरकरांनी अर्ज केले का, तर मला वाटत नाही. सावरकर स्वयंपूर्ण व्यक्तिमत्व होतं. सावरकरांनी स्वतःच्या, त्यांना गांधींच्या सल्ल्याची आवश्यकता नव्हती. ह्याच्या आधी जे काही अर्ज अनेक केले होते, 13पासून जे अर्ज केलेले आहेत सावरकरांनी, आणि ते सगळ्याच राजकीय कैद्यांचे सुटके करता केले होते. आणि ह्या पत्रावरनं हेच सिद्ध होतं की सावरकरांनी जे काही अर्ज केले आधीचे सगळ्या राजकीय बंदिवानांचे सुटके करता. आणि त्याच्यानंतर गांधींनी 2 लेख पण लिहिले सावरकर बंधूंचे सुटके करता. मार्च 1920 आणि एप्रिल 1921मध्ये, म्हणजे हा 1 वर्ष 6 वर्षाचा कालावधी येतो. तर त्याच्यात त्यांनी सावरकरांच्या त्यागाची स्तुती केली, सावरकरांची प्रतिभा देशसेवेकरता वापरावी असंही सांगितलं आहे. आणि सावरकरांनी ह्याच्या आधी शांतीच्या मार्गावरनं वाटचाल करण्यास मान्यता दिली असताना त्यांच्या आधीच्या अर्जांमध्ये त्यांना न सोडल्याबद्दल सरकारवर टीकाही केली. तर ह्यातनं एकच सिद्ध होतं की सावरकरांची भूमिका ही गांधींना मान्य होती आणि सावरकरांनी अर्ज करण्यावर गांधींना कुठलाही आक्षेप नव्हता. तर आज काँग्रेसला तेव्हा गांधींना आक्षेप नसेल तर आज काँग्रेस का आक्षेप घेत आहे? खरं तर अनेक प्रश्न आजही आहेत आणि या सगळ्या प्रश्नांना पुन्हा एकदा खरं तर आता तोंड फुटलेलं आहे. आणि या सगळ्याबद्दल बोलूया. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आता गांधी विचारांचे अभ्यासक कुमार सप्तर्षी सर आहेत. सप्तर्षी सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत वि. स. जोग आहेत, सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक. जोग सर, तुमचंही स्वागत या चर्चेमध्ये. खरं तर इतिहासाची पानं आता पुन्हा एकदा उलगडली जात आहेत. इतिहास हंगाळून काढण्याचं काम केलं जात आहे. पण याच इतिहासाचा एक दाखला देऊन आता देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं की गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली. कुमार सप्तर्षी सर, सुरुवातीला तुम्हाला विचारतो, ऐतिहासिक तथ्य काय आहे? गांधींना विचारून माफीचा विचार सावरकरांच्या बुद्धीमध्ये प्रवेश झाला ते कसं मानता येईल? त्यांचे पहिलं माफीपत्र आहे जुलै 11 मध्ये. हा. आणि गांधीजी त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये होते, हिंदुस्थानात ते आलेच नव्हते. आता जे त्यांचे बंधूंचा काय पत्रावर गांधीशी तो कसा आहे, कोणी त्यावेळेला गांधी सर्वात मोठेच होते, त्यांना सांगायचे की तुम्ही ब्रिटिश सरकारना सांगा यांना सोडायला वगैरे. गांधीजी म्हणायचे की तुम्हाला सोडायला पाहिजे. हा औपचारिक आहे की तुमचं पत्र मिळालं, पाहतो मी काय करता येईल, अशा धर्तीचे ते. पण हे कसं शक्य आहे? याच्यामध्ये सावरकरांचा फार मोठा अपमान आहे. कारण एवढे अहंभावी सावरकर, स्वतःला एवढे मानणारे, गांधींना सदैव खत्रूड गांधी म्हणणारे, गांधींच्या अमेरिकेतल्या भेटमध्ये सुद्धा त्यांनी रिजेक्शन दाखवलं, तुम्ही आमचे मित्र होऊ शकत नाही. आणि त्यावेळेला ते खेकडे तळत होते. तर तुम्हाला हे जमणार नाही असं, म्हणजे तुम्हाला व्हायलन्सचा मार्ग जमणार नाही असं म्हणाले. रत्नागिरीला गांधीजी आणि कस्तुरबा भेटले तर त्यांच्याशी विचित्र पद्धतीने वागलेले सावरकर गांधींचा सल्ला घेतील इंग्रजांबरोबर जायला आणि गांधी देतील, काही बोलायचं. हे तर आजच आहे. तर हे अशक्य गोष्टी त्यांनी स्वतःच्या माफी मागितली. शेवटचं जे पत्र आहे त्यात आणखीन एक विशेष आहे, तो निव्वळ माफीनामा नाहीये, त्यात सौदा करण्याचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला मायबाप सरकार तुम्हाला 2 वेळा पत्र लिहिली पण तुम्ही लक्षातच घेत नाही. एकदा सकाळी चुकलेला मुलगा संध्याकाळी घरी परत आला तर त्याला चुकीचा म्हणू नये, हेही तुम्ही पाळत नाही, तुमच्या ब्रिटिश कल्चरचा भाग. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की मी तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी आहे. मी तुम्हाला जे आता जनतेमधून विरोध होतोय त्या विरोधाला नष्ट करायला माझ्या इतका उपयुक्त माणूस दुसरा कोणी नाही. म्हणजे काय होतं, ते तोंडी झालेलं असणार की महात्मा गांधीला मी विरोध करेन. कारण गांधीजी तुरुंगात, आपलं सावरकर अंदमान मधून सुटले, रत्नागिरीला राहिले
नंतर शेवटपर्यंत त्यांनी कधी गांधीबद्दल एक शब्द चांगला बोललेला नाही. ठीक आहे, असा मनुष्य त्यांना कशात माफी मागायला. बरोबर, मग तोच प्रश्न मला विचारायचा आहे. आता सावरकरांचे पणतू रणजित सावरकर आता आपल्या सोबत आहेत. रणजित जी, आता ज्या प्रकारचा दावा केला गेलेला आहे संरक्षण मंत्र्यांकडून की गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी माफी मागितली होती, यात की तथ्य आहे का? कारण ते तर सांगतायत की ते तर आफ्रिकेत होते गांधीजी आणि तेव्हाच यांनी माफी मागितलेली होती. नाही, ते 20 सालचं सांगतात. आता सावरकरांनी 1913 पासून त्यांची पहिली जी पिटिशन आहे तर ती सगळ्याच राजकीय बंदीमुळे करताय, पण ती तुरुंगातून सोडण्यासाठी नाही आहे. पहिली पिटिशन जी आहे ती सगळ्या राजकीय बंदीवानांना त्यांचे अधिकार मिळावे म्हणून आहेत. आणि हे लोकांना फार कमी माहीत असतं की अंदमानमध्ये जो सेल्युलर जेल आहे तिथे बंदीवानांना फक्त 6 महिने ठेवायचे आणि 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला की त्यांना बाहेर, पूर्ण अंदमानच तेव्हा खुलं जेल होतं, तेव्हा अंदमानमध्ये सेल्युलर जेलच्या बाहेर त्यांना 6 महिन्यानंतर खुल्या जेलमध्ये मोकळ्यात त्यांना राहायची सोय होती. तर केवळ क्रांतिकारकांना, म्हणजे सावरकर गेल्यानंतर 1913 पर्यंत, ही 13 पर्यंतची घटना आहे, 3 वर्ष क्रांतिकारकांनी तिथे काढली होती, त्यांना कोणाला सोडत नव्हते, म्हणून सावरकरांनी पत्र लिहिलं की आमच्यात भेदभाव होतोय, हे ते पत्र होतं. आणि ह्याच्याबद्दल रेजिनॉल्ड क्रेडॉक यांना त्यांनी ते पत्र लिहिलं होतं, गृहमंत्री तेव्हाचे, आणि त्यांनी त्याचा उल्लेख दिस इज अ पिटिशन फॉर मर्सी असा केलाय. कारण ती एक तांत्रिक बाब आहे. कैदी जे पिटिशन करतो ती क्वासी ज्युडिशियल प्रोसिजर आहे. आजही बंदीवानांना अशा प्रकारेच अर्ज करावे लागतात. पण दुसऱ्या क्षणात ते म्हणतात देर इज नो रिग्रेट ऑर रिपेंटन्स, म्हणजे खेद आणि खंत त्यात अजिबात नाहीये. तर खेद आणि खंत नाही तर तो माफीनामा नाही, हे तेच स्वतः मान्य करतायत. आणि ते स्वतःच मान्य करतायत की सावरकरांची भूमिका अजून बदलली नाही त्या पत्रात. पण सावरकर त्यात सगळ्या बंदीवारांना या सुविधा मिळण्याची मागणी करतायत. त्यात सावरकर असंही लिहित आहेत की एखाद्या सुधारित देशांमध्ये राजकीय बंदीवानांची अशी वाईट वागणूक देत नाहीत, म्हणजे ब्रिटिशांना ते एक रानटी देशातला टोला पण आणतायत ते. आणि त्यात त्यांनी असं विशिष्ट आरोप केलाय की राजकीय बंदीवानांना, तुम्ही भारतातली तुरुंग प्रणाली तेव्हा वेगळी होती, तेव्हा नियम वेगळे होते, अंदमानमध्ये खुल्या जेलमध्ये राहत असल्यामुळे त्याचे नियम वेगळे होते, तर तुम्ही दोन्ही प्रणालीतील वाईट गोष्टी एकत्र करून त्याचा आम्हाला तुम्ही देताय, आम्हाला त्याला कुठले फायदे न देता असा आरोपही केलाय. तर अशा प्रकारचे आरोप असलेले काही पिटिशन माफीनामे म्हणता येणार नाहीत. पण केवळ रेजिनॉल्ड क्रेडॉकने जो पहिलं वाक्य म्हटलंय की दिस इज अ पिटिशन फॉर मर्सी, त्याचा वापर करून हे आरोप सुरू झाले. ठीक आहे, आता सावरकर विचारांचे अभ्यासक वि. स. जोग सर आता आपल्या सोबत आहेत. मी जोग सरांनाच विचारतो. जोग सर, सातत्यानं आता ज्या प्रकारचे दावे केले जात आहेत, खरं तर देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारचं जेव्हा वक्तव्य केलं, स्वाभाविक आहे की त्याचे ऐतिहासिक संदर्भ हे तुम्हाला मागितले जातील किंवा त्याच्यात चर्चा सुद्धा होईल. असं असताना थेट गांधीजींनी सांगितलं म्हणून ती माफी मागितली गेली हे जेव्हा ते सांगतायत, तेव्हा सावरकर विचारांचे अभ्यासक म्हणून तुम्हाला तशा प्रकारचे काही संदर्भ आढळत आहेत का, आणि ते नेमके काय आहेत? मला स्वतःला राजनाथ सिंगबद्दल आदर असून देखील त्यांनी कोणत्या आधारावरती हे विधान केलं याची मला कल्पना नाही. ज्या अर्थी त्यांनी विधान केलं आहे त्या अर्थी त्यांच्यापाशी पुरावे असतील आणि ते तुम्ही त्यांना मागा, पण माझ्यापाशी असल्या प्रकारचा कुठलाही पुरावा नाही. मी जो अभ्यास केलेला आहे की गांधींनी जे सांगितलं म्हणून सावरकरांनी माफी मागितली, अशा प्रकारचा मुळात त्यांनी माफी मागितली की नाही हाही एक प्रश्न आहे. त्यांच्या कुठले पहिल्यांदा 13चं पत्र, मग 14चं पत्र, त्यांच्या कुठल्याही पत्रामध्ये रिपेंटन्स हा शब्द नाही, मर्सी हा शब्द आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितलीच नाही असा माझा स्वतःचा दावा आहे अभ्यासांतर्गत. जर कोणाला याच्यात खातर जमा करायची असेल आहे तर दिल्लीच्या नॅशनल आर्काइव्ह्ज मधून त्यांनी 1925 मधील फाईल क्रमांक 91, 1914 मधील फाईल क्रमांक 37, 1930 मधील फाईल क्रमांक 576, 5760 आणि 1932 मधील फाईल क्रमांक 138 या सगळ्या फाईली काढून पाहाव्या आणि दाखवून द्यावं की कुठे माफी किंवा माफिया अर्थाचा शब्द आहे का. कारण ते सगळे ब्रिटिशांचे सगळे दाखले, त्या सगळ्या फायली ब्रिटिशांनी तयार केलेल्या आहेत आणि या कुठल्याही, मी आता सांगितलेल्या कुठल्याही फायलीमध्ये कसल्याही प्रकारचा माफिया शब्द नाही, मर्सी शब्द आहे, रिपेंटन्स शब्द नाही, रिग्रेट शब्द नाही. त्यामुळे माफी मागण्याचा, मी सावरकरांनी माफी मागितली हा एक तर पहिला भाग की तो मुळात ऐतिहासिक दृष्ट्या नाही, ते चुकीचं विधान आहे ते सगळं. दुसरा भाग की सावरकरांनी जे पत्र 1913 मध्ये लिहिलेलं आहे त्या पत्रात त्यांनी म्हटलंय की भारताचे भले
चिंतिणारा कोणताही माणूस आंधळेपणाने हिंसेचे समर्थन करणार नाही। सरकारने मला सोडले तर मी सनदशीर मार्गाची वकिली करीन। माझे म्हणणे असे आहे की ते ऐकून घ्या पलीकडचं त्यांनी असेल माझे म्हणणे असे की सर्व राजबद्धांची अगोदर मुक्तता करा, त्यांची मुक्तता केल्यानंतर माझी मुक्तता केली किंवा न केली तरी चालेल आहे। एवढा मोठा उदात्त हेतू घेऊन सावरकरांनी हे पत्र लिहिलेलं आहे। या पत्राच्या मूळ फायलीकडे कोणी जात नाही, मूळ फायलीमधले अनुवाद कोणी करत नाही आणि असे वाटेल तसे त्यांच्यावरती टीका करतात। आत्ताच या ठिकाणी टीका झाली की सावरकरांनी रत्नागिरीला गांधीजींबद्दल अतिशय वाईट वागणूक केली। अजिबात खोटी गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे। उलट त्या दोघांचे अतिशय उत्तम संवाद झाला आणि जाताना गांधीजींनी सांगितलं त्या कस्तुरबांना की हा महापुरुष आणि विशेषतः त्याला साथ देणारी त्याची पत्नी यांचे आशीर्वाद घे, हे गांधी सांगितलं। गांधींनी अनेकदा सावरकरांच्या सुटकेकरता गांधींनी प्रयत्न केले, पण मी सांगतो अत्यंत महत्वाची बाब तुम्ही सांगितलेली आहे। माझ्या वेळेअभावी मी तुम्हाला थांबवतोय, पण तुम्ही जो मुद्दा मांडला त्या मुद्द्यावर चर्चा होणं गरजेचं आहे। जर सावरकरांनी इतक्या वेगळ्या पद्धतीनं ते पत्र लिहिलेलं होतं, ऐतिहासिक संदर्भ ते सांगतायत की तो माफी शब्द त्याच्यात नव्हता, मग आता जो आरोप केला जातोय की सावरकरांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणतायत, मग ही बदनामीची मोहीम खरंच राबवली गेली का याच्याबद्दल सुद्धा आपण विचारायला हवं। एका छोट्याशा ब्रेक नंतर विचारूया, चर्चा करूया, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय ती म्हणजे गांधी, सावरकर आणि माफीनामा या संदर्भात। पण या सगळ्या वादामध्ये आज उडी घेतली ती शरद पवार यांनी। राजनाथ सिंग यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दलचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आपल्या वाचनात आलं नाही असं सांगत आपण नव्याने वाचायला सुरुवात करू असं शरद पवार म्हणाले आणि त्यांनी राजनाथ सिंग यांना टोला लगावला। मैंने जो सावरकर के बारे में पढ़ाई की इसमें ये बात मुझे कभी देखी नहीं। एक, गांधी जी के बारे में जो मैंने आज तक पढ़ाई की तो इसमें नहीं। अभी आप देखेंगे मेरे गांधी जी के बारे में लेटेस्ट एक जो पब्लिश हुआ इसी हफ्ते में वो मैंने आज ही परचेज किया, वही देखने के लिए कि ये कहाँ है। मगर हे चालल्यानंतर मला कुठे दिसेना, पण मी आता पुण्याच्या रस्त्यावर जाताना वाचून काढले आणि राजनाथ सिंगनी जो काही गैरसमज केला तो कुठे दिसतोय का हे बघायला। सावरकर म्हणजे त्याग, तत्व, समर्पण अशा अनेक विविध शब्दामध्ये अटल बिहारी वाजपेयी त्यांचं वर्णन करायचंय, पण सावरकरांचे विरोधक मात्र अनेक वेगवेगळ्या शब्दांनी त्यांच्यावर टीका करायचे। या सगळ्यामध्ये आता या माफीनाम्यावरून पुन्हा राजकारण सुरू झालेलं आहे आणि सावरकरांच्या भोवतीचं जे राजकीय वादळ नेहमी असतं ते पुन्हा एकदा उठलेलं आहे। ऐतिहासिक संदर्भात उठलेल्या या वादळातून जरी आज संरक्षण मंत्र्यांनी त्याबद्दल वक्तव्य केलं असलं तरी त्याचे ऐतिहासिक संदर्भ द्यावे लागतील, पण सध्या तरी ते सापडत नाहीये। आजच्या या कार्यक्रमात हे सगळे मान्यवर आले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करूया आणि या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।